सोलापूर महानगरपालिका निवडणुका करताची जी काही प्रभाग रचना करण्यात आली आहे ती अन्यायकारक आणि अव्यवहार्य आहे आणि या संदर्भात स्थानिक नागरिक समूह आणि प्रबोधन सेना हरकत घेण्यावर ठाम असून येत्या 10 सप्टेंबर रोजी हरकत देणार असल्याची माहिती ॲडव्होकेट सुरेश बाबू गायकवाड यांनी दिली आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे। सोलापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना 3 सप्टेंबर 2025 रोजी संकेतस्थळावरून प्रसिद्ध केली आहे। शहर सोलापूर महानगरपालिकेकरता एकूण 102 सदस्य निवडून देण्याचे असून त्याकरता 26 प्रभागात विभाजन करण्यात आले आहे। यामध्ये कसबे सोलापूरमधील प्रभाग क्रमांक 9, 11, 12, 13 या प्रभागाची रचना अत्यंत अव्यवहार्य अन्यायकारक असून नैसर्गिक न्यायतत्वाला तिलांजली देणारी आहे। या चारही प्रभागाची सीमारेखा ठरवताना मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 5 व 5A ला पूर्णपणे छेद दिला आहे। प्रभागाच्या सीमांचे विभाजन करताना मुख्य रस्ता, नैसर्गिक मर्यादा, नागरिकांचे हित, भाषिक समतोल, अस्तित्वात असणाऱ्या निवासी वसाहतीची रचना, लोकसंख्येचे प्रमाण याचा कुठेही विचार केला नाही। यापूर्वी 2017ला असलेली रचना पुन्हा कायम केली आहे। त्यामुळे सदस्य निवडीतील रोटेशन खंडित झाले आहे। विशेषतः कर्णिकनगर, एकतानगर, पद्मानगर, स्वातंत्र्य सैनिक नगर, सूत मिल परिसर, मल्लिकार्जुन नगर, संगमेश्वर नगर, पडगाजी नगर, कामगार वसाहत, आशानगर, MIDC परिसर आदी वसाहतीचे 3-4 प्रभागात विभाजन करून अत्यंत विस्कळीतपणा केला आहे। ही रचना अव्यवहार्य व अन्यायकारक आहे। याबाबत आपण स्थानिक नागरिक समूह आणि प्रबोधन सेना यांच्या वतीने रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी शनी मंदिर कर्णिकनगर येथे नागरिकांची प्रभाग सभा घेऊन हरकतींचे मुद्द्यांवर चर्चा केली। यावर मसुदा तयार करून बुधवारी हरकत देणार असल्याची माहिती ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी दिली। महानगरपालिकाच नव्हे तर राज्यभरातल्या स्थानिक स्वराज्य संस्था जी जनतेशी एकदम निगडीत असते, जनहिताच्या प्रश्नासाठी निगडीत असते, अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता घोषित होतील। त्या अनुषंगानं राज्य निवडणूक आयोग कामाला लागला। केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग 2 भाग असतात। केंद्रीय निवडणूक आयोगाला वेगळं काम असतं, राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा त्या राज्यातल्या निवडणुकी संदर्भातले निर्णय घेण्याचे अधिकार असतात। त्या अनुषंगानं हे राज्य निवडणूक आयोग काम करत असतं। राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असं सुतोवाच केलं। त्या अनुषंगानं प्रभाग रचनेला सुरुवात झाली। सोलापूर महानगरपालिका ही राज्यातली अत्यंत महत्त्वाची महापालिका समजली जाते। या ठिकाणी सर्वसाधारणपणे मागच्या वेळेप्रमाणे 2017ला जी प्रभाग रचना होती त्याच दृष्टिकोनातून आता जवळजवळ 26 प्रभागातून 102 सदस्य निवडून देणार असल्याचं निवडणूक आयोगानं आता नुकतंच जाहीर केलेलं आहे। 102 सदस्य हे ह्या प्रभागात किंवा ह्या महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांचं हित जोपासण्याचं काम ते सर्वसाधारणपणे करत असतात। सगळ्यात जवळचा आपल्याला नगरसेवक तोच आपले प्रश्न स्थानिकांचे तो त्या दालनापर्यंत महानगरपालिकेच्या ज्या प्रशासन व्यवस्थेपर्यंत तो पोहोचवत असतो। त्या अनुषंगानं नगरसेवक निवडून द्यायचे असतात। मग नगरसेवक निवडून देत असताना तो स्थानिक असावा, आपल्या सोयीचा असावा असं सर्वसाधारणपणे प्रत्येकाची धारणा असते आणि त्या अनुषंगानं ती प्रभाग रचना असेल। कारण या ठिकाणी जे 26 प्रभाग पाडले जातात ते प्रभाग रचना करत असताना देखील कायद्यात ही मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 ह्याच्यामध्ये काही तरतुदी आहे। सेक्शन 5 आणि 5A म्हणजे 5 हा प्रभाग रचनेविषयीची रचना असावी अशा स्वरूपाचा आशय सांगतो आणि 5A मध्ये आरक्षण कसे असावे याविषयी तरतूद आहे। ही प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 मधल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीचा जर आपण अभ्यास केला तर ही प्रभाग रचना कशी असावी, त्या प्रभाग रचनेमध्ये काय ग्राह्य धरून प्रभाग रचना केली जावी ह्याच्या काही तत्व दिले। त्याच्यामध्ये प्रभाग रचना करत असताना मुख्य रस्ता तो प्रमाण मानला पाहिजे। म्हणजे जे शहरातले जे प्रमुख रस्ते आहेत, गल्लीबोळ नाही,
प्रमुख रस्त्याला प्रमाण मानायचं, ती हद्द समजावी. नैसर्गिक मर्यादा त्यातल्या बाळगाव्या. म्हणजे काही ठिकाणी पूल असेल, उड्डाण पूल असेल, काही ठिकाणी नाले असतील, तर त्याच्या जर काय मर्यादा असतील, कारण त्या नाले किंवा उड्डाण पूल पार करून लोकांना जाऊन त्याचे प्रश्न त्या वेगळ्या ठिकाणी मांडता येऊ नये, त्याच्याही काही नैसर्गिक मर्यादा असतात, त्याच्याविषयी तरतूद दिली आहे. त्यानंतर नागरिकाचं हित पाहिलं जावं प्रभाग रचना करत असताना. त्यानंतर भाषिक समतोल असला पाहिजे. ज्या ठिकाणी जो समूह राहतो, आता ह्या सोलापूर शहरामध्ये विविध भाषिकांचं शहर म्हणून ओळखलं जातं. हिंदू मुस्लिम सह त्यातल्या परत पोट जाती, लिंगायत समाज, मराठा समाज, इतर वेगवेगळे समाज, त्यानंतर पद्मशाली समाज, त्यानंतर हटगर समाज, ह्या मोची समाज, ह्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या सामाजिक व्यवस्था ह्या सोलापुरात अतिशय गुण्यागोविंदाने राहतात. हे सगळे त्याचाही भाषिक समतोल साधला पाहिजे. आता जर मी ह्या वास्तव्यात या ठिकाणी मराठी भाषिक असेल आणि त्या ठिकाणी तेलुगू भाषिकाचा नगरसेवक आला किंवा तेलुगू भाषिकाच्या ठिकाणी मराठा भाषिक चाल जर आला तर त्या ठिकाणी सुद्धा गल्लत होऊ शकते. त्यामुळं स्थानिक समतोल देखील भाषेचा, कारण त्यांना त्यांच्या भाषेत त्यांच्या वेदना त्या नगरसेवकापर्यंत पोहोचवता आला पाहिजे, म्हणून भाषिक समतोल देखील त्या ठिकाणी पाळला पाहिजे. त्यानंतर अस्तित्वात असणाऱ्या निवासी वसाहती, जर आपण नुसता अक्कलकोट रोड परिसर म्हणजे MIDC कसबे सोलापूर परिसर म्हणजे पाण्याची टाकी ते सुतमिल सगळा परिसर, त्यानंतर इकडं मी फक्त सर्वसाधारणपणे आम्ही आमच्या ज्या वेदना आहेत ह्या सगळ्या लोकांच्या ह्या समूहाच्या त्या वेदना एवढ्याच लोकांच्या मानतोय की 9 प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 12 आणि प्रभाग क्रमांक 13 ह्यांच्यावर जे अन्याय झालाय तो नेमका काय झालाय, ती प्रभाग रचना कशी अव्यवहार्य आहे ह्याविषयी मी जास्त बोलतोय. कारण ह्या प्रभागात राहणारा जे भाषिक समतोल आहे तो प्रभाग रचना आता जी त्यांनी जाहीर केली आहे त्याच्यामध्ये भाषिक समतोल दिसत नाही. त्यानंतर अस्तित्वात असणाऱ्या निवासी व्यवस्था, निवासी व्यवस्था म्हणजे ज्या वसाहती आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वसाहती, म्हणजे ह्या ठिकाणी प्रामुख्यानं ह्या भागात जर मुख्य सगळ्यात वसाहत असेल तर रमाकांत कर्डिंग नगर ब क जवळजवळ 750 ते 800 नागरिकांची वसाहत आहे, म्हणजे ती एवढी घरं आहेत. त्यानंतर परत एकता नगर आहे, त्यानंतर त्यालाच लागून स्वतंत्र सैनिक नगर आहे, त्यानंतर पद्मनगर आहे, त्यानंतर यल्लालिंग नगर आहे. ह्या छोट्या छोट्या वसाहतीशिवाय सुतमिल परिसर मोठा आहे, कामगार वसाहत आहे, त्यानंतर संगमेश्वर नगर, मल्लिकार्जुन नगर हा सगळा पट्टा आहे. त्यानंतर गांधीनगर 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 2.5 नंबर ह्या सगळ्या वसाहत, क्रांतीनगर झोपडपट्टी आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच वसाहती आहेत. सर्वसाधारणपणे ह्या परिसराचं जर आता ह्या 4 प्रभागात सर्वसाधारणपणे जवळजवळ 46 ते 47 छोट्या मोठ्या वसाहती आहेत. ह्या सगळ्या ठिकाणी जी वसाहती आहेत त्या वसाहतीचे देखील तुकडे केले. कर्णिक नगरचं नुसतं म्हटलं कर्णिक नगरमध्ये एकाच ठिकाणी, एकाच मोहल्ल्यामध्ये, एकाच ऑफिसमध्ये, कार्यालयात आतापर्यंत सगळं कामकाज चालायचं, व्यवस्थापन नागरिकांच्या छोट्या छोट्या ज्या तक्रारी असतील, दिवा बत्ती, लाईट, उजेड, पाणी, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ती एकाच ठिकाणाहून चालायच्या. ते आता त्या ठिकाणी आता जवळजवळ 3 प्रभागात त्यांनी त्याचं डिवायडेशन करून टाकलं. 3 प्रभाग म्हटल्यानंतर तुम्हाला किती 12 नगरसेवक झाले. आता त्यातल्या कुठल्या नेमक्या ह्यातल्या कुणाकडे जायचं आणि कुणाकडे तक्रार मांडायची, खूप मोठा प्रश्न आहे. त्यानंतर लोकसंख्येचं प्रमाण देखील ह्या 4 प्रभागाचा जर विचार केला, 9, 11, 12 आणि 13 ह्याच्यामध्ये कोणाची लोकसंख्या 32,000 आहे, कोणाची 35 आहे, कोणाची 36 आहे, कोणाची 37 आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा देखील लोकसंख्येचं प्रमाण जे आहे त्याचा देखील विचार केला नाही. लहान मोठे प्रभाग करून टाकले. सर्व अत्यंत जुळती मुळती प्रभाग रचना असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर जनहिताचे प्रश्न दुरापास्त होत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं सेक्शन 5 मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 5 काय सांगतो तर आरक्षण देत असताना आता ह्यानंतर तुम्ही जे प्रभाग रचनेनुसार जे नगरसेवक निवडून येणार आहे ना, ते नगरसेवक निवडून देत असताना ते त्याच्यात रोटेशन पद्धत अस्तित्वाला आली पाहिजे. ती रोटेशन पद्धतच इथे या ठिकाणी संपुष्टात येते.
गेल्या वेळी 4च नगरसेवक 2017ला ज्यावेळी इलेक्शन झालं 17-18 त्यावेळी 4 नगरसेवक निवडून दिले. 4 नगरसेवक जे होते त्याच्यामध्ये 2 जनरल 2 ओबीसी होते. आता सुद्धा तेच आरक्षण पडणार आहे परत. म्हणजे ह्याच्यामध्ये रोटेशन पद्धत खंडित झाली. या ठिकाणी जर 3चा प्रभाग झाला असता 2चा झाला असता किंवा 1च झाला असता तर त्या ठिकाणी मात्र रोटेशन पद्धत आली असते. आता रोटेशन पद्धत राहतच नाही. पहिले जे होतं तेच परत आता त्याची पुनरावृत्ती होती. म्हणजे आता जवळजवळ 8 वर्षानंतर निवडणूक होत्या. एक तर निवडणूक आयोग असेल किंवा ह्या इथल्या स्थानिक राजकारण असेल, राज्यभरातलं राजकारण असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह झाला. परंतु आता सर्वसामान्य जनता अत्यंत अस्वस्थ अनेक प्रश्न आहेत. 8 वर्षापासूनचे तुंबलेले प्रश्न आहेत. 3-4 वर्षात तर प्रशासन व्यवस्था आहे. प्रशासन व्यवस्थेमध्ये काय दिवे लावले आपण बघतोच आहे. सर्व ह्या भागातले मी आता जी प्रभागाची नावं घेतोय 9, 11, 12, 13 जी प्रभाग आहेत ते अक्षरशः नरक यातना भोगतायत. अशी अवस्था आहे ह्या लोकांची. आमचा संगमेश्वर नगर घ्या, सुतमिल परिसर घ्या, कामगार वसाहत घ्या, या ठिकाणी प्रचंड प्रमाणात चिखल होतो. रस्त्याची दुरावस्था अवस्था आहे. लाईट दिवा पत्ती अजून आम्हाला त्याच प्रश्नावरती आम्ही ज्या 1992ला ज्यावेळी निवडणूक लढवली पहिल्यांदा महानगरपालिकेची त्यावेळी तेच प्रश्नावर आम्ही निवडणूक लढवली. आताही त्याच प्रश्नावर आम्ही झक मारायची. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. अशा कायद्याचे प्रश्न आहेत, अस्तित्वाचे प्रश्न आहेत, सर्वसामान्य जनहिताचे प्रश्न आहेत. ह्या सगळ्या प्रश्नाला तिलांजली ह्या प्रभाग रचनेमध्ये प्रभाग रचनेमध्ये पुन्हा तोचपणा केलाय. एक ठराविक कुठला बेस वापरलाय, कुठला कायदा वापरलाय ह्याचा इतर कुठलाही आधार सापडत नाही. त्यामुळं ही प्रभाग रचना अत्यंत आक्षेपार्ह आहे, अन्यायकारक आहे, अव्यवहार आहे. यासाठी ह्या स्थानिक स्तरातले ह्या परिसरातल्या कसबे सोलापूरमधले सगळेचे सगळे नागरिक प्रचंड संतापलेले आहेत. त्यांचा उद्रेक प्रचंड आहे. अनेकांनी प्रसार माध्यमाला देखील बोलून दाखवलेला आहे. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून ह्या आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रशासन अतिशय सुस्तावलेलं आहे. जर असं काय असेल तर आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागेल. ही आम्ही या नागरिक समूह आम्ही आज स्थानिक नागरिक समूह आणि प्रबोधन सेना यांच्या वतीनं आजची मीटिंग आम्ही बोलवली होती. हे सगळे वेगवेगळ्या वसाहतले लोक आहेत, वेगवेगळ्या मोहल्ल्यातले लोक आहेत. ह्या सगळ्या पंचकृषीतले लोक खास करून आले. अत्यंत अभ्यासू लोक आहेत. अनेकांनी अभ्यासू मतं मांडलेले आहेत. ह्या सगळ्यांचा आधार करून एक चांगलं निवेदन, एक आक्षेप नोंदवणार आहोत. आम्ही कायद्याच्या चाकोरीत राहून आम्ही हे प्रशासनाला पोहोचवणार आहेत या 2-3 दिवसामध्ये. त्याच्यावर आम्ही आणखीन अभ्यास करू, आणखीन ह्याच्यामध्ये काही मुद्दे असतील तर त्याचा उहापोह करू आणि एक लेखी निवेदन त्या ठिकाणी देऊ. आणि त्याच्याही उपर आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर जरूर पडल्यास आम्ही न्यायालयात जाणार आहोत. धन्यवाद. यावेळी कर्णिक नगर संस्थेचे चेअरमन प्राध्यापक अशोक काजळे, प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष टी.ए. जाधव, कर्णिक नगर क संस्थेचे व्हाईस चेअरमन शशिकांत विभुतेसर, यशराज नगरचे अॅडव्होकेट सुनील क्षीरसागर, मल्लिकार्जुन नगरचे जयंत कदम, रंगराज नगरचे रतन गायकवाड, एकता नगरचे प्रशांत माने, पडगाजी नगरचे राजू शिंदे, MIDC परिसर वसाहतीचे बबलू बागवान, गांधीनगर अक्कलकोट रोड परिसराचे आनंद रुपनर, कर्णिक नगर ब संस्थेचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक SR पाटील, सचिव छत्रपती केने, अॅडव्होकेट जयंत शिंदे, प्राध्यापक कृष्णा देवकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल कोंडूर, जयंत कदम, नंदकुमार गव्हाणे, सुरेश काळंगे, प्राध्यापक अनिल लोंढे, मोहनराव पाटील, सुरेश बंदपट्टे, राजेश माने आदी उपस्थित होते. या सर्वांनी आपल्या भावना माध्यमांसमोर मांडून संताप व्यक्त केला. जाधव टी.ए. या संस्थेत 89 सालापासून मी कर्णिक नगरमध्ये स्थायिक आहे. आत्ताच माझ्या कर्णिक नगरमधील काही बांधवांनी या कर्णिक नगरच्या प्रभागाबद्दलचे आता वाचिता केलेली आहे. यापूर्वी सुद्धा कर्णिक नगरमधल्या बाबत मतदारसंघा जो प्रभाग जे निर्माण केले याबाबत काही तुमचे म्हणणे असेल त्याप्रमाणे द्यावं म्हणून यापूर्वी मागणी केलेली होती. महापालिकेवर मागणी केलेली होती त्याप्रमाणे आतापर्यंत दिलेली आहे. पण त्याप्रमाणे कुठलंच काय घडलेलं नाही. जे आहे ते पूर्वी त्यांच्याच ह्याच्याप्रमाणे ते चालू ठेवलेलं आहे. प्रभागामध्ये येणारं कर्णिक नगरचे एकूण 711 घरं आहेत. दुसरी गोष्ट आहे की त्याला जोडूनच असलेलं पद्मानगर आहे, एकता नगर आहे, भैयावस्ती आहे. आणि आता असा प्रभाग निर्माण करून टाकलेला आहे की एक घर समोरचं घर दुसऱ्या प्रभागांमध्ये आणि अलीकडचं घर दुसऱ्या प्रभागांमध्ये अशा पद्धतीची जी व्यूहरचना केलेली आहे ते फार ते चुकीचे आहे. आणि काही ह्याच्यावरून बी असं दिसतं की काय ह्याच्यामध्ये
की एक विशिष्ट कास्टच्या ह्याच्यामध्ये काही तो भाग असा नेमलेला आहे आणि काही भाग असा वेगळा त्यांना दिलेला आहे. हे भाग म्हणजे हे सगळं राजकीय दृष्ट्या काहीतरी राजकारणाचं वेगळ्या तऱ्हेने हे केलेलं आहे. यापूर्वी कसं होतं की कर्णिकनगरचा परिसर भैयावस्तीला लागून भैयावस्ती, कर्णिकनगर, अजून एकतानगर अशा प्रकारचा आता एक एवढ्या ह्या मतदारसंघामध्ये एक कॅन्डिडेट बरोबर बसत होता. आता एक जण असं झालेलं आहे की या ठिकाणी 3-3, 2-2, 4-4 नगरसेवक एकाच प्रभागामध्ये भाग तुकडे करून ठेवल्यामुळे एखाद्या रस्त्याचं काम करायचं झालं तर एखाद्या रस्त्याचं जर उद्घाटन करायचं झालं तर त्या भागाच्या नारळ त्यांनी फोडायचा का ह्यानी फोडायचा ह्याच्यामध्ये तक्रारीचा होता. त्यामध्ये प्रभाग रचना जी होती 12, 13 आणि 9 मध्ये कर्णिकनगरचं तरी सगळं गोऱ्याच वाजवला. 3 विभागामध्ये विभागणी केली. नुसतं असं नाही, ब संस्थेचे सुद्धा तुकडे तुकडे केले. म्हणजे ब संस्था एका प्रभागामध्ये आणि असंही नाही, असा तरी कट केले की ते अर्धा भाग वर जायला, अर्धा भाग खाली यायला पाहिजे अशा पद्धतीने हे केली. मागच्या वेळी सुद्धा अशी एक समिती फॉर्म झाली होती आणि तिथे त्या संदर्भात मला वाटतं आक्षेप नोंदवण्याचे आम्ही त्या ह्याच्यामध्ये गेलो होतं. आणि त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की बाबा कर्णिकनगर एकता हा जो परिसर आहे, कर्णिकनगर एकतानगरच्या बाजूला जो रस्ता आहे तो रस्ता पोलीस चौकीपासून तो खाली जातो MIDC आणि इकडे जो हा अक्रोड रोड आहे या रोड मधला फॉर्टिकिंगच्या बाजूच्या हा असा एक प्रभाग करावा. त्याला कारण त्याला सांगितलं की बाबा याच्यामध्ये जे आता कर्णिकनगर एकतानगरमध्ये ड्रेनेज लाईन वगैरे आहे किंवा ज्या MSCBची ट्रान्सफॉर्मर वगैरे जे आहे हे तुम्हाला प्रशासनाला सोपं जाणार आहे. ड्रेनेज लाईन आज परिस्थिती अशी झाली की आता ही वसाहत स्थापन 30 वर्ष झाली. आज आमची ड्रेनेज लाईन बदलण्याची वेळ आलेली आहे. पूर्वी एक घर बैठक घर होतं, आज त्याच्यावर 2-2, 3-3 बदल झालेले आहेत. एवढी लोकसंख्या वाढलेली आहे आणि आता भ्रष्टाचाराचं ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे. दररोज आमच्याकडे GT मशीन दररोज तिथे फिरत असते, दररोज ती दुरुस्त करत असते. म्हणजे अशा पद्धतीने आम्हाला आमची बांधायची कुठे पाटील सरांनी सांगितलं की बाबा आपली टॅक्स वगैरे आहे, 1 टाइम नोटीस आली की लगेच भरतो, 5%, 2% काय सूट मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. परंतु इथे काहीच उपयोग होत नाही. मागच्या समितीमध्ये मी अगदी ठासून सांगितलं सर की बाबा हे ह्याचं चुकीचं वार आहे तुमचं, काय चुकीचं म्हणजे हे अशा पद्धतीने आहे. म्हटलं आमची ती पाईपलाईन जी आहे आज बदलण्याची वेळ आली आहे, ड्रेनेज बदलण्याची वेळ आलेली आहे. आता याचे ते 4 भाग केले तर मी कुठल्या नगरसेवकाला सांगणार आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात फंड त्या नगरसेवक उपलब्ध करू शकतो का, किंवा आमदार फंडात करू शकतो का, खासदार फंडात करू शकतो, हे असे बरेचसे प्रॉब्लेम येत होतात. म्हणून म्हणजे की आमचा हा जो परिसर आहे आमचा एकतानगर, कर्णिकनगर, येल्लारी तुमचा पद्मनगर वगैरे हा जो पट्ट्यामधला जो भाग आहे याच्यापर्यंत MIDC याच्यापर्यंत तुम्ही ह्या भागात ठीक आहे, काय विकसित भाग आहे का अविकसित भाग आहे, थोडा अविकसित भाग जोडा, पण तो आमचीच चढाचढ करू नका. आमचं एक असं प्रामाणिक मत याच्यामध्ये आहे. आणि ज्यावेळी वकील साहेबांनी आता सांगितलं 5 आणि 5 मध्ये काय आपले प्रश्न आहेत, ह्या समजा हा प्रश्न आता सुटत नसेल तर कोर्टात सुद्धा आपण जाण्याची आपण तयारी करूया. आणि आता त्यांची समिती फॉर्म झाली कदाचित आपल्याला बोलवेल. मागच्या वेळी ज्यावेळी रेस्ट हाऊसमध्ये आम्ही झालं होतं त्यावेळी यावेळी सुद्धा बोलवलं तर आम्ही निश्चितच तिथं जाऊ आणि आमचं म्हणणं मांडू. मागच्या वेळी ठामपणे सांगितलं तसं की असं काय करू नका तुम्ही, तर ते तुमचं अडचण काय, हे अडचण काय असे बोलले ते पॉलिटिकली करू नका. आमच्या कमीत कमी या राज्यामध्ये आम्हाला एक सेवा देणारा नगरसेवक मिळावा आमची व्यापक अपेक्षा आहे. अशा प्रभावावर 3-4 केल्यामुळे आपला धड आमच्याकडे तो लक्ष देऊ शकतो ना अविकसित भागाकडे लक्ष देतो. अशा प्रकारे नेहमीच आमच्यावर अन्याय होत आलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे आमच्या इथे सगळे गार्डन सगळे मोडकळी हे झालेले सगळे रस्ते तर बघा. आता तुम्हाला एक महत्वाचा रस्ता तो खासदारांच्या फंडातला मंजूर झालेला रस्ता होता. मेन जो रस्ता एंट्रन्स जो आहे केडे साहेबांच्या घरासमोर जाणारा रस्ता आपल्याला कदाचित माहित असेल तर ते किती गलिच्छ झालेला आहे. प्रणितीताईंनी मंजूर केलेला रस्ता कुठल्या पद्धतीने ते बंद पडलं काय करू असं माझा दुसऱ्यांनी मंजूर केलं. आता कधी होणार आहे मला माहिती, फक्त याचे कार्यक्रम होतात एवढं बसत आहे. पुढं काय त्याची कारवाई काय होते अशा प्रकारची वंचना आमची सगळ्यांची आहे. हे सर्वात जवळचा भाऊ असणारा हा नगरसेवक आहे. आम्ही नेहमी बघतो चेअरमन आम्ही नावाला आहे, हात बघायला मला की तो नगरसेवक यावा अशी एक व्यापक अपेक्षा आहे. मी सर्व आपल्या विद्यार्थी आणि सगळे माझ्या मित्रांना मी समजत एकतानगर 2 गृहनिर्माण संस्था 1990 पासून अस्तित्वात आली.
त्यावेळेस वार्ड रचना होती आणि त्या कर्णिक नगर, एकता नगर, पद्मनगर हा सलग भूभाग असल्यामुळं आम्हाला एक नगरसेवक त्यावेळेला निवडून असेल. त्यावेळेला पहिल्यांदा अस्मिताताई असतील, नंतर कुंज असतील, नंतर प्रवीण नवरे असतील. तर हे जे नगरसेवक होते आम्हाला नागरिक सुविधामध्ये ज्या ज्या काही अडचणी यायच्या असतील तर ते आम्हाला इझिली अवेलेबल होत असेल किंवा सहजासहजी आमच्या तक्रारी सांगण्यासाठी उपलब्ध होत असते. परंतु मागच्या 1917 पासून प्रभाग रचना अस्तित्वात आली आणि या प्रभाग रचनेमध्ये राजकीय दृष्टिकोनात मी प्रभाग पाडले आणि ह्या आमचे कर्णिक नगर, एकता नगर, पद्मनगर याचे 3 विभागामध्ये 9, 12 आणि 13 मध्ये विभाग झाले. आणि मागच्या वेळेपासून आमच्या वसाहतीमधला एक पण नगरसेवक आम्हाला मिळाला नाही आणि जे काही नगरसेवक होते ते बाहेर राहणारे, ह्या इतर न राहणारे स्थानिक. तेव्हा आमच्या ज्या नागरिक सुविधा आहेत त्या मांडण्यासाठी आम्हाला मागच्या 5 वर्षामध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये सुद्धा आता जो सध्याचा प्रशासक आहे त्या 7-8 वर्षामध्ये आमच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा आमच्या जे काही तक्रारी आहेत लाईट, पाणी, ड्रेनेज या सांगण्यासाठी आम्हाला कुठलाही नगरसेवक आतापर्यंत मागच्या 7-8 वर्षामध्ये उपयोग झाला नाही. तर आमची अशी एक विनंती आहे की कर्णिक नगर, एकता नगर, पद्मनगर हा जो सलग भूभाग आहे भौगोलिकदृष्ट्या ह्याच्यामध्ये हा मग तुम्ही 9 मध्ये जोडा, 12 मध्ये जोडा किंवा 13 मध्ये जोडा की जेणेकरून आम्हाला आमचा एक नगरसेवक मिळत जाईल आणि आम्हाला आमच्या जे काही नागरिक सुविधा आहेत त्या नागरिक सुविधा आम्हाला त्यांच्याकडून सोडून करता येतील अशी आमची कळकळीची विनंती आहे. मी SR पाटील, कर्णीनगर भागामध्ये राहतो मी. तर मागील 2000 सालापासूनच्या वास्तवामध्ये असं आढळून आलेले आहे की हा जो प्रभाग आहे कर्णीनगर, एकता नगर हे अनेक प्रभागामध्ये विभागून टाकलेले आहेत. त्यामुळं ह्या कर्णीनगर बससाठी खास एखादा म्हणजे नगरसेवक न राहता 3 ते 4 नगरसेवक त्या ठिकाणी उपलब्ध होतात आणि कोणाकडे आपण काय प्रॉब्लेम्स मांडावे त्या ठिकाणी आमच्यामध्ये एक प्रकारचा संभ्रमावस्था निर्माण होतो. पाण्याचा प्रॉब्लेम असेल, ड्रेनेजचा प्रॉब्लेम असेल किंवा सर्वसाधारणपणे हे कर्णीनगर भाग थोडंफार म्हणजे त्यातले लेन्स लहान असल्या कारणाने जे लाईटचे केबल्स आहेत खूप घरात जोडून गेलेले आहेत ते खरं म्हणजे अंडरग्राऊंड करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. असे अनेक प्रकारचे ऍक्सिडेंटही झालेले आहेत. आणि शिवाय अलीकडे म्हणजे 8-9 वर्षापासून जे मेन रोड आहेत वरती आलेले त्या कारणास्तव जे काय म्हणजे पाणी म्हणजे रोडवरचे पाणी त्या लेन्समध्ये आत जातात आणि इव्हन घरामध्ये सुद्धा आत पाणी जाते. म्हणजे त्यावेळेस सुद्धा म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून मी प्रयत्न करतो म्हणजे कोणतेही नगरसेवक त्या ठिकाणी येत नाहीत किंवा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केले जात नाहीत. इव्हन काही म्हणजे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आपण आणून त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सगळं पाहणी केली. एक दिवस पूर्णपणे आम्ही त्यांच्यावर हिंडलो त्या भागामध्ये, पण अद्यापर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचं सोल्युशन मिळालेलं नाही आणि अनेक प्रकारचे रोगराई त्या ठिकाणी पसरत आहेत. त्या पोळामध्ये जे पाणी साठलेलं असतं त्या ठिकाणचे जे लहान मुलं किंवा वयस्कर लोक त्यांना अडचणी येतात जाण्या येण्याचं. इव्हन त्या ठिकाणी ठेवलेले व्हेकल्स असतील किंवा गेट्स असतील, लोखंडी गेट ते सुद्धा गंजून गेलेले हे प्रत्यक्ष त्यांना पाहायला मिळेल. इतकी वाईट अवस्था आहे. म्हणजे तसं पाहता हे कर्णीनगर म्हणजे एकता नगर हे सगळं भाग म्हणजे शासकीय नोकर, निमशासकीय कर्मचारी ठिकाणी राहतात, अधिकारी राहतात आणि आपले हे कॉर्पोरेशनला जास्तीत जास्त त्यांना म्हणजे अनुदान जे काय म्हणजे फी असेल टॅक्सेस म्हणजे सर्वात जास्त सोलापूर शहरामध्ये सर्वात जास्त टॅक्सेस देणारे आणि वेळेवर पोहोच करणारे हे एकमेव असे म्हणजे हा भाग आहे. त्यामुळे ह्या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रशासनाने म्हणजे विचार करावा की जेणेकरून एकाच नगरसेवकाकडे आम्हाला जाता येईल आणि हे प्रॉब्लेम्स आम्हाला मांडता येईल. आमचे जे प्रॉब्लेम्स आपल्या अस्मिता विजन तर्फे आपण सर्वप्रथम मांडतो त्याबद्दल अस्मिता विजनचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. राणा कर्णीनगर नवीन जे आता हे परिपत्रक काढलेलं आहे महापालिकेने ते अत्यंत चुकीचं आहे असं मी म्हणतो. कारण काय एकता नगर, कर्णीनगर ह्याचे तोडफोड करून हे बनवलेलं आहे. हे काय सोयीचं नाही आहे, गैरसोयीचं आहे खूप. तरी याच्यावरती आयोगाने आणि महापालिकेने एकत्रित विचार करून आणि जनतेच्या भावना समजावून घेऊन याच्यात योग्य तो बदल करून जनतेच्या हिताचं परिपत्रक तयार करावं असं माझी विनंती आहे.
आज आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल ज्या काही प्रभाग रचना झालेल्या आहेत त्याबाबत आपल्याला हरकती घ्यावायच्या असल्या कारणाने या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे की सत्ताधाऱ्यांच्या सोयीच्या हिशोबाने त्यांनी प्रभाग रचना केलेली आहे. त्यात भाजपला सोयीचं होईल अशी प्रभाग रचना त्यांनी त्यांच्या सोयीच्या हिशोबाने केलेली आहे. एका प्रभागाचे 4-4 तुकडे केले, एका वार्डाचे 4-4 तुकडे झाले. त्यामुळं केवळ भाजपला सोयीचं होईल असं राजकारण करण्याकरिता त्यांनी प्रभाग रचनेची मांडणी केलेली आहे आणि त्याकरिता त्या हरकत घेण्याकरिता आपण ह्या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. बापूसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्याबाबत जे काही सगळ्यांची मनोगत त्या बाबतीत व्यक्त करायचे आहेत ते व्यक्त करू आणि त्याबाबत हरकती ज्या काय असतील ते शासनाला आपण लेखी स्वरूपात पोहोचवू. मी बापूसाहेबांना विनंती करतो की त्याबाबत पुढील मार्गदर्शन करावं. गेल्या 15 वर्षाचा अनुभव असा आहे की या प्रभागाची झालेली रचना ही मुळातच अत्यंत गैरसोयीची आणि या प्रभागातील बहुसंख्य भागातील लोकांवर अन्यायकारक अशी. तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो की एखाद्या या प्रभागाच्या विशिष्ट भागामध्ये काही लोक समूह दाटीने राहतात आणि जो विस्तीर्ण जो भाग आहे प्रभागाचा त्या प्रभागामध्ये त्या एरियामध्ये थोडस विरळ लोकवस्ती आहे आणि आमचा कर्णिकनगर अबक हा जो भाग आहे भयावस्तीचा भाग आहे हा पूर्ण प्रतिनिधित्व मिळण्याच्या प्रक्रियेपासून लांब राहतो. परिणाम असा होतो की या भागामध्ये आलेले लोक लक्ष देत नाहीत. गेल्या निवडणुकांचा अनुभव असा आहे की आलेले नगरसेवक हे या प्रभागात न राहणारे निवडून येतात. ते कशामुळे निवडून येतात की एखाद्या विशिष्ट भागामध्ये एखादा विशिष्ट समूह दाटीवाटीच्या लोकसंख्येमध्ये राहतो आणि तो भाग या भागाला जोडला जातो आणि मोठ्या या विस्तीर्ण भागावर अन्याय होतो. आमच्या इथे गेल्या 15 वर्षापासून चिल्ड्रन्स पार्क आहे. त्या चिल्ड्रन्स पार्कचा रोडचा रस्ता म्हणजे रोड जो आहे एकता नगर, भयावस्ती, कर्णिकनगर या सगळ्या भागाला जोडणारा रस्ता आहे. 15 वर्षापासून आम्ही त्याची मागणी करतोय. एकाही नगरसेवकाने लक्ष दिलं नाही. माझी गेलेल्या निवडणुकीमध्ये आमच्या विद्यमान खासदारांनी आश्वासन दिलं होतं परंतु त्यांनी निवडणुकीनंतर ते आश्वासन तसंच विरलं. गंमत अशी होते की या प्रभागातील नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत, ड्रेनेजच्या संदर्भात मागणी आहे. ड्रेनेज 30-35 वर्षापूर्वी कधीतरी झालेलं आहे. ते आता वाढीव लोकसंख्येला ते अपुरं पडतं. मूळ प्रश्न असा आहे की रस्त्याचे लाईट आणि ड्रेनेज हे नागरिकांच्या म्हणजे जिव्हाळ्याचे विषय असतात, गरजेचे विषय असतात आणि ह्याची काही सोडवणूक होत नाही. या संदर्भामध्ये आमची अशी मागणी आहे की झालेली जी वार्ड रचना आहे, प्रभाग रचना आहे ती मुळातच भौगोलिकदृष्ट्याही चुकीची आहे. तुम्ही विशिष्ट रस्ते धरता, त्या रस्त्यामधला हा समूह आम्ही धरला असं सांगता पण असं होत नाही. एक विशिष्ट विचाराचे विशिष्ट समूहाचे लोक निवडून यावेत अशा पद्धतीचीच ही प्रभाग रचना झालेली आहे आणि आम्हाला ती मान्य नाही. या संदर्भात उपस्थित लोकांनी त्यांचे विचार मांडावे असं मला वाटतं.